फार सुंदर अभंग आणि तितक्याच सुंदर त्या गायल्या. अप्रतिम असं वर्णन. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू. याला अळूमाळू असंही म्हटलं गेलं आहे, अळमाळू असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. काही ठिकाणी दोन्ही प्रकारचे शब्द मिळतात. ही जी दिव्य अवस्था आहे, ज्ञानदेव सांगतात, अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू. योग साधनेचे संस्कार होताना, अर्थात योग साधनेमध्ये माझी प्रगती जेव्हा होते आहे, त्याच्यामध्ये काही दिव्य असे अनुभव येतात. परमेश्वराचं ध्यान लावून बसलो आहे, ओ अचानक कुठून तरी दिव्य स्वर्गीय सुगंध आला आणि माझ्या चटकन लक्षात आलं की हा सुगंध माझ्या गोपाळाचाच आहे. मी म्हणे गोपाळू आला गे माय, तो इथे कुठेतरीच आहे, हा सुगंध त्याचाच आहे. याच्यामध्ये देवता दर्शनाचं अजून एक रहस्य सांगितलंय. जेव्हा देवतेचं दर्शन होतं, पंचगुणात्मक दर्शन होतं, त्याचा सुगंध येतो, एक सुंदर चव येते, स्पर्श होतो. हे कसं त्या अवस्थेत गेल्यानंतरच समजेल. ज्ञानदेव सांगतात, अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू. सुंदर सुगंध आला, माझ्या लक्षात आला हा माझा गोपाळच आहे, अगदी जवळच आहे कुठेतरी, आता तो दिसणारच आहे मला. परमेश्वराचं दर्शन अगदी जवळ आहे. परंतु ती दिव्य अवस्था आहे. आता अगदी व्यावहारिक उदाहरण देतो म्हटलं, आपली कोणीतरी आवडती व्यक्ती असतेच आपल्या जीवनामध्ये, मनापासून ती आपल्याला आवडते, आणि ती व्यक्ती जर एखादा सेंट परफ्यूम वापरत असेल तर आपण कुठेही बसलो असू, डोळे बंद जरी असतील, तो परफ्यूम आला की आपल्या लक्षाचं की आपली प्रिय व्यक्ती आली आणि संपूर्ण शरीर पुलकित होऊन जातं, रोमांचित होऊन जातं. बस तोच अनुभव उच्च अवस्थेत गेल्यानंतर काय वाटतं हे ज्ञानदेव सांगतात. अवचिता परिमळू, सुंदर सुगंध आला, माझा गोपाळच आहे, माझ्या लक्षात आलं. आणि मग याचं वर्णन करतात, तो सावळा सुंदरू कासे पितांबरू. काय सुंदर वर्णन. त्रिभुवन सुंदर गोपाळ कृष्ण, आकाश तत्वाची देवता. त्रिभुवन सुंदर विष्णू राम, आकाश तत्वाच्या देवता, त्रिभुवन सुंदर. त्यांचं वर्णन काय करू. भागवतामध्ये एका ठिकाणी विष्णूंचं वर्णन केलेलं आहे. वैकुंठातील विष्णू ते कसे आहेत त्यांचं वर्णन संपूर्ण त्या एका स्कंदामध्ये केलेलं आहे. अवश्य वाचा, अप्रतिम. आणि म्हणून जुने लोक मृत्यूची वेळ त्यांची जवळ आली की तो अध्याय वाचायला लावायचे की परमेश्वराचं तेच वर्णन माझ्या कानावर पडो आणि पुढल्या जन्मी त्या परमेश्वराचं दर्शन मला हो. याचं रहस्य ते आहे. मरताना आपण जे काही संस्कार आपल्या बुद्धीवर आपल्या मनावर होतात तेच घेऊन आपण पुन्हा जन्माला येतो. एक गायक होते, मरायची वेळ आली त्यांची, परंतु मरताना त्यांच्या कानावर एक शहनाई ऐकायला आली. जीव अडकून पडला, काही जात नव्हता, परंतु शहनाई ती कानात घुमत राहिली. सुंदर भैरवीचे स्वर होते. आलं मरण आलं, पुन्हा जन्माला आले. जन्माला आले त्या शहनाईवाल्याच्याच घरी बरोबर जन्माला आले, मुलगा म्हणून. ते गायक जरी होते तरी ऋषी होते. पुन्हा जन्म घेण्याची त्यांची इच्छा नव्हती, परंतु जन्म मिळाला. जन्म मिळाल्याबरोबर काही केल्या, आईचं दूधच पित नव्हते. राग आला होता, कारण की जन्म मिळाल्यानंतर काही दिवस आपल्याला मागच्या जन्माच्या स्मृती आपल्यासोबत राहतात. काही दिवसांनी आपण विसरून जातो. ते आईच्या पोटात गेल्यानंतर त्यावेळेपासून जन्म झाल्यानंतर 1-2 महिने आपण सगळ्या मागच्या जन्माच्या स्मृती आपल्याला माहिती असतात. बोलता येत नाही, त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून एखाद्या बाळाला जर आपण घ्यायला गेलो, नवजात अर्भकाला, ते आपल्याकडे टक लावून पाहत असेल तर लक्षात ठेवावं की कोणीतरी ही आपली ओळखीची व्यक्ती आहे. हे सगळं विज्ञान आहे, कल्पना मुळीच नाही. तर हे महाशय जन्माला आले. काही केल्या, आईच्या स्तनाला तोंड लावत नव्हते दूध प्यायला. शेवटी त्या रस्त्याने एक ऋषीमुनी जात होते. ऋषी, अतिशय पोचलेले ऋषी होते. लोकांनी त्यांना बोलवलं, आमचं बाळ दूध नाही पिताय, आता काय करावं. ऋषी आले, घरात आले. त्यांनी बघितलं बाळाला, लक्षात आलं त्यांच्या काय झालं ते. त्याला रागवलं, म्हणे आता का बरं दूध पित नाही आहे. मग तेव्हा मरताना कसं लक्ष त्या शहनाईमध्ये तुझं होतं, लक्ष होतं ना, तिथे जन्म झाला, चल पी आता दूध मुकाट्यानी.
सुटसुट सुटसुट ते बाळ दूध प्यायला लागलं. हे असं विज्ञान आहे. मरताना जे संस्कार असतात ते बरोबर पुढच्या जन्मी आपण घेऊन येतो. आणि म्हणून मरताना जुने लोक नेहमी गीतेमधला अध्याय वाचायला लावायचे. हेच परमेश्वराचं वर्णन. आणि या गोपाळाचं आता मला दर्शन होणार आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखी येला. बोधोनिया ठेले मन तव झाले आन सोकोनी घेतले प्राण माझे घेवाय. परंतु या परमेश्वराचं दर्शन इतकं सोपं नाही आहे. अतिशय त्रास होतो. संपूर्ण शरीर, तन, मन संपूर्ण त्याच्याकडे ओढलं जातं. अगदी तसं जसं ब्लॅक होल संपूर्ण विश्वाला त्याच्याकडे ओढताय, अगदी तसं सोकोनी घेतले प्राण माझे गेमाय. माझं संपूर्ण जीवच त्याने ओढून घेतलाय. इथे अजून एक अध्यात्मातली अनुभूती ज्ञानदेव सांगतात. आमच्या सद्गुरूंनीही सांगितली आहे. आपण ध्यानाला बसल्यानंतर काही काळानंतर आपल्याला एक अशी काळी आकृती दिसते आपल्या पुढे, आपल्याच आकाराची. त्याला छायापुरुष म्हणतात. आणि ती आकृती आपल्याला बरोबर स्वतःकडे ओढत असते. छायापुरुष पूर्ण काळी असते. आपला जीव घाबरतो. तीच अवस्था ज्ञानदेवांनी या अभंगात सांगितली आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या दर्शनाच्या आधी हे सगळे अनुभव येणं आवश्यक आहे. हे अनुभव जर येत असतील तर आपण प्रगतीपथावर आहोत. परंतु त्यासाठी योग साधनेचे संस्कार आवश्यक आहेत. आणि हा प्रवास असाच सुरू असताना एक अवस्था साधकाची अशी येते ज्याला आपण कुंडलिनी जागृती म्हणतो. ती कुंडलिनी जागृतीची अवस्था साधकाची येते. आणि ती अवस्था काय असते, ज्ञानदेवांनी इत्थंभूत वर्णन त्याचं त्यांच्या पुढल्या अभंगात केलं आहे. घनुवाजे गुणगुणा वारा वाहे ऋण. धनु वाजे घुना घुना वारा वाहे